आमच्या मनीला बिस्किटाचा आमिष दाखवून जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला, पण खरं सांगायचं तर आमच्या मनीनं या प्रयत्नाला अजिबातच प्रतिसाद नाही दिला. मग काय करता, लांबनच मनीला बिस्किट टाकलं. मग तिनं पण आस्वाद घेत चाकलं. आमची मनी फक्त वरच खायला खाती आणि घरातल्या प्रत्येक माणसाचा डोळा चुकवून सारखीच घरात येते. ती घरात येणं लय डॉन बनते, पण माहित नाही का बाहेरच्या मांजरांना भीती. आजकालच्या कडकत्या फडकत्या उन्हामुळे माझी तर बाहेर जाण्याची इच्छाच गेली आणि आमच्या मनीला बिस्किट खायला घातल्यामुळे ती लयच लाडाला आली. आजकाल प्रत्येक माणूस फक्त स्वतःच बघतो स्वार्थ, आणि जर दुपारच्या उन्हात हातपाय धुवून थंड नाही झालो तर याला काय अर्थ. रोज रोज वाढणारी गरमी बघून माझ्या डोक्यात आली एक युक्ती. फ्लेवर टाकून पिऊया लिंबू सरबत आणि वाढवूया आपली शक्ती. घरात लिंबू नव्हतं म्हणून लिंबू आणायला आलो आणि या उन्हासमोर निसर्गाच्या थंडगार सावलीत मी तर हरवूनच गेलो. मग झाडाचं लिंबू तोडलं आणि घरी गेलो आणि सरबतासाठी लागणारं सगळं साहित्य गोळा केलं. मग लिंबू चिरलं, ग्लास मध्ये पिळलं आणि त्याच्यावर थोडासा बर्फ टाकला. फ्लेवर साठी रुआबजा टाकला, त्यावर पाणी ओतलं आणि डेकोरेशन साठी लिंबाची फोड लावली आणि सगळं एकत्र घोटलं. मग तयार झालेला लिंबू सरबत मनसोक्त पेला आणि मला लय भारी वाटलं. माझा फक्त एकच प्रश्न आहे तुम्हालाही प्यावासा वाटला का सरबत बघून आम्हाला? मग वाट कुणाची बघताय, लागा लगेच का आम्हाला. आणि जाता जाता कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही तुम्हाला. आणि अशाच नवीन नवीन कडकत्या फडकत्या व्लॉग साठी फॉलो करा आपल्या फॅमिलीला, कारण आपलं टार्गेट एवढंच आहे फक्त की एप्रिल महिन्याच्या आत आपलं फॉलोअर्सचा आकडा पोहोचवायचा आपल्याला 1000ला. चला मग आजचा विषय इथंच संपला. थँक्यू.